मित्रहो, आज आपण भेटत आहोत डॉक्टर कुलगुरू सुधीर गव्हाणे सरांना. वयाच्या 71व्या वर्षी सुद्धा 16 वर्षाच्या तरुणाला लाजवेल एवढी धडपड, ऊर्जा, सकारात्मकता आणि निर्भीडता, ज्यांचे 15 पुस्तकं आहेत, हजारो लेख लिहिलेले आहेत, ज्यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तसंच नाशिकला असं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना आजही तेवढाच संपर्क, विषयाचे अभ्यास करून लिखाण करणे, केबल पत्रकारितेच्या काळात त्यांनी आपला वसा हा अजिबात सोडलेला नाही. म्हणून त्यांना मराठवाडा नेता यूट्यूब दैनिकच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि सर नमस्कार. सर नमस्कार, धन्यवाद. आणि आपण पत्रकारांना आणि समाजाला, बदलतं समाजकारण, राजकारण, पत्रकारिता याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. सर आपण मराठवाडा नेताच्या वतीनं मला अभिव्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल रमेश बद्दर यांचे आभार मानतो. माझे जुने मित्र आहेत, आमची जवळपास 50 वर्षाचा मैत्रभाव आहे आणि आम्ही तो दोघांनी जोपासला आहे. आणि पत्रकारितेची आवड किंवा ज्याला आपण किडा म्हणतो, असं किडा असणाऱ्या माणसांपैकी आम्ही होतो. आणि नंतरच्या कालखंडामध्ये मी पत्रकारितेच्या शिक्षणातही उतरलो आणि विद्यापीठ शिक्षणात उतरलो. पत्रकारिता हा जो व्यवसाय आहे, तो व्यवसाय हा जरी व्यवसाय असला तरी त्यामागं सार्वजनिक हित, पब्लिक इंटरेस्ट हा गाभ्याचा विषय आहे. तो काही एखादा कारखाना नाही की ज्यातनं साबण निर्माण होतो आणि तो लोकांना विकला जातो. त्या साबणात काही खराबी असेल तर ज्यांनी वापरलं त्याच माणसाचं नुकसान होतं. पण पत्रकारिता जर खराब झाली, ती बिघडली, ती चुकीच्या दिशेनं वाटचाल करायला लागली, चुकीचं समाजाला घातक असं काही छापायला लागली किंवा प्रसारित करायला लागली, तर त्यामुळं समाजाचं मनोबल नष्ट होतं, समाजामध्ये ताणतणाव निर्माण होतात, दुष्टावा निर्माण होतो, संघर्ष निर्माण होतो. प्रसंगी पत्रकारितेच्या चुकीच्या मांडणीमुळं दंगली पण झालेल्या आहेत. असं जगभराचा इतिहास आहे, आपल्याकडचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा पण इतिहास आहे. आणि म्हणून पत्रकारिता हे क्षेत्र असं आहे की जे फक्त जनहितासाठीच, पब्लिक इंटरेस्टसाठीच काम करायला पाहिजे. आणि पत्रकारितेची जबाबदारी अशी आहे की खाजगी हितासाठी, व्यक्तिगत हितासाठी पत्रकारितेचा वापर केला गेला नाही पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही जाहिराती द्या, ठीक आहे, परंतु पत्रकारिता करताना आपल्याला जाहिरात आणि बातमी किंवा वृत्तकथा यामधला अंतर आपण राखून ठेवलं पाहिजे. आता असं झालेलं आहे की असं जर्नलिझममध्ये, पत्रकारितेमध्ये एक तत्त्व सांगितलं जातं. ते तत्त्व असं आहे की न्यूज इज सिक्रेट अँड कॉमेंट्स आर फ्री. बातमी पवित्र आहे आणि त्यावरच्या प्रतिक्रिया मुक्त आहेत. म्हणजे आपण बातमी जी आहे ती पवित्र आहे, म्हणजे जे आहे जसं आहे तसंच फॅक्च्युअल, सत्यान्वेषी रीतीनं ते मांडणं. आणि त्याच्यावर ज्या क्रिया प्रतिक्रिया द्यायच्या आहेत त्या प्रतिक्रिया मुक्तपणे द्यायच्या आहेत. बाजूनं असतील, विरोधामध्ये असतील, मध्यम मार्गे असतील, चुकीच्या असतील, या दिशेच्या त्या दिशेच्या, अनंत दिशेच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ शकतात, म्हणून त्या मुक्त आहेत. परंतु आज अशी परिस्थिती पत्रकारितेचा एक विद्यार्थी म्हणून मला जाणवते की न्यूज इज नो मोर सिक्रेट, कॉमेंट्स आर नो मोर फ्री. म्हणजे बातमी आता पवित्र राहिलेली नाही आहे. बातमीमध्ये अनेक रंग आलेले आहेत, राजकीय रंग आलेले आहेत, विचारांचे रंग आलेले आहेत, धर्माचे, जातीचे रंग आलेले आहेत. त्यामुळे शुद्ध बातमी आपल्याला पाहायला मिळत नाही, पवित्र बातमी आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि कॉमेंट्स आर नो मोर फ्री, की आता इतके दबाव आहेत, राजकीय दबाव आहेत, जाहिरातीचे दबाव आहेत, धर्माचे दबाव आहेत, जातगटाचे दबाव आहेत, बलदंड समूहाचे दबाव आहेत. आणि त्यामुळं आपल्याला मुक्तपणे प्रतिक्रियाही व्यक्त करता येत नाही. आणि त्यामुळं अदृश्य तलवार जी आहे ती दडपशाहीची अदृश्य तलवार जरी आपल्या देशामध्ये लोकशाही असली तरी पत्रकारांच्या मनावर कार्य करते आहे. आणि पत्रकाराने सुद्धा या परिस्थितीला शरण जाऊन लाचारी पत्करलेली मुख्य प्रवाहामध्ये आपल्याला दिसते आहे. आणि
त्यामुळं पत्रकारिता जी एक स्वतंत्रपणे काम करते लोकशाहीच्या चार स्तंभांमध्ये, न्यायपालिका आहे, विधिपालिका आहे, कार्यपालिका आहे, तर त्याच्यामध्ये ही जी पत्रकारिता आहे तिचं काम होतं की सगळ्या पालिकांवर लक्ष ठेवणं, तिन्ही स्तंभावर लक्ष ठेवणं, नजर ठेवणं. तिथं काही चुकीचं घडत असेल, घटनाविरोधी घडत असेल, तत्वांच्या विरोधी घडत असेल, नैतिक अनैतिक घडत असेल, तर त्यावर नजर ठेवणं, सर्व्हिलन्स करणं हे पत्रकारितेचं मूलभूत काम आहे. पण हे काम आपल्याला आता होताना दिसत नाही. किंबहुना पत्रकारितेला एक प्रकारे पत्रकाराच्या ऐवजी भाटकार बनवलेले आहेत की काय असं वाटायला लागतं. आणि माध्यमं ही सरकारच्या कुठल्याही पक्षाचं सरकार असो, देशात अनेक पक्षांची सरकार असतात, केंद्रातील सरकारे येतात जातात, परंतु आपण सरकारची गुलामगिरी पत्करावी का, अर्धगुलाम राहावं का, यासारखी एक स्थिती आज आलेली आहे. आणि त्यामुळं पत्रकारितेला विकत घेणं, पत्रकार जर एखादा संतुलित असेल तर त्याच्यावरही असे दबाव टाकणं आणि तरी तो शरण येत नसेल तर त्याचं माध्यमच विकत घेणं, इथपर्यंतची परिस्थिती आपल्याला माध्यमांमध्ये होताना आपल्याला दिसते. आणि त्यामुळे एक अतिशय आव्हानात्मक असं आजचा काळ आहे की ज्या काळामध्ये पत्रकारितेच्या मूल मूल्यांचं जतन करण्याचं आव्हान आहे. आणि मला खात्री आहे की नव्या पिढीचे जे पत्रकार आहेत ते पत्रकारितेची ही बिघडलेली स्थिती नक्की नीट करू शकतील याची मला आज खात्री वाटते. असे प्रतिभावान युवा पत्रकार सुद्धा आपल्याकडं आहेत. मला सांगता येईल की अशा नव्या पिढीचे कितीतरी पत्रकार आहेत की जे निर्भीडपणे आपली बाजू आजही मांडतायत आणि कुठल्याही सत्तेला बळी न पडता, मत्तेला बळी न पडता आपल्याला जे सांगायचं आहे सत्य ते सांगतात. कारण पत्रकारिता हा सत्य सांगण्याचा व्यवसाय आहे. टेलिंग द ट्रूथ इज द प्राईम पर्पज ऑफ जर्नलिझम. जर सत्य सांगणं हा आपला विषय आहे तर सत्य झाकणं, सत्य दडपणं आणि असत्य सांगणं हे जे काही प्रकार चालतात त्या प्रकारामध्ये पत्रकारिता असायला नको आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं असं बिघडलेलं वातावरण आपल्याला प्रदूषण, पत्रकारितेतलं प्रदूषण म्हणता येईल असं आपल्याला जाणवतं. याचं प्युरिफिकेशन, याचं शुद्धीकरण करायचं असेल तर नव्या पिढीतनं जे पत्रकार तयार होतील. आणि आता सोशल मीडिया आलेला आहे, वेगवेगळी माध्यमं आपल्या हाताशी आहेत, तंत्रज्ञान आपल्याला हाताशी आहे, त्यामुळे आता कोणीही पत्रकार होऊ शकतो. पत्रकार व्हायला काही खूप भांडवलाची गरज नाही पडत आहे. त्यामुळे ज्याला काही सांगायचं आहे, डेअर टू एक्सप्रेस, काहीतरी अभिव्यक्त करायचं धाडस आहे, तो आपलं मत ठामपणाने, ठाशीवपणे मांडतो. आणि अशी मांडताना पण आपल्याला दिसते आहे आणि त्यांना पण लोकांचा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. परंतु सर्व बाजू आल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आपण पत्रकारितेची लोकशाहीमधली भूमिका बघू. लोकशाही काय व्यवस्था आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या करताना सांगितलंय की डेमोक्रेसी इज अन ऑर्डर विच मेक्स सोशो इकॉनॉमिक रिव्होल्युशन विदाउट एनी ब्लडशेड. कोणत्याही रक्तपाताशिवाय सामाजिक आर्थिक क्रांती करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. तर आपल्याला सामाजिक आर्थिक क्रांती करायची आहे आणि कुठलाही हिंसाचार, रक्तपात न करता करायची आहे आणि लोकांच्या संमतीनं करायची आहे, सगळ्या लोकांना सोबत घेऊन करायची. आपण एक विचार करा, 26 जानेवारी 1950ला आपली घटना अंमलात आली आणि प्रजासत्ताक राज्य स्थापन झालं. त्या काळामधली स्थितीचा विचार केला तर 5% साक्षरता होती, मराठवाड्यात तर 2% साक्षरता होती, महिला 99% निरक्षर होत्या. अशा समाजामध्ये इतकं मोठं परिवर्तन करायचं, ज्या वंचित समाजातले लोक होते की ज्यांना शिक्षण मिळालं नाही, अधिकार मिळाले नाही, व्यवसाय करता आला नाही, चांगलं उत्पन्न कमावता आलं नाही, अशा वर्गाला संधी देऊन, अपॉर्च्युनिटीज देऊन, संधी देणारी व्यवस्था, सर्वांना सारखी संधी देणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. आणि आपण असं बघतो की ज्या वर्गातनं कोणीही शिकलेला नव्हता, जो कोणीही अधिकारी झालेला नव्हता, पदाधिकारी झालेला नव्हता, सत्तेवर आलेला नव्हता, वेगवेगळ्या क्षेत्रातली सत्ता, मग शिक्षणाच्या असो, सामाजिक असो, औद्योगिक असो, राजकीय असो, कुठल्याही क्षेत्रातली सत्ता असो, त्या सत्तेच्या क्षेत्रामध्ये ज्यांना प्रवेशच नव्हता अशा लक्षावधी लोक आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जात आहेत. मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातात की ज्या चूल आणि मूलमध्येच अडकलेल्या होत्या. सर्व समाजातल्या मुली पुढे येत आहेत. हे सगळे जे मनवंतर घडलेलं आहे, परिवर्तन घडलेलं आहे, ते आपल्या देशामध्ये लोकशाही व्यवस्था आल्यामुळे झालेलं आहे. ज्या दलित समाजाला आपल्याला कल्पना आहे की ज्यांचा स्पर्शसुद्धा अपवित्र मानला जायचा, त्या समाजातले लोक आज समाजाची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करतात.
शास्त्रज्ञ बनत आहेत, प्रशासक बनत आहेत, IAS IPS ऑफिसर बनत आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते काम करतायत. हे जे काही बदल आहे हा क्रांतिकारक बदल आहे. महिला सुद्धा इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इतक्या प्रमाणात नव्हत्या. लक्षावधी महिला आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जिथं महिला दिसायच्या नाही तिथेही ते मोठ्या प्रभावीपणे काम करताना दिसत आहेत. तर हे लोकशाहीचं यश आहे. अजूनही खूप मोठ्या समाजाला आपल्याला संधी द्यायची आहे. वंचित वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे, संधी वंचित, त्यांना संधी द्यायची आहे. पण लोकशाहीचं हे काम हळूहळू होणारी क्रांती आहे, परंतु ती चिरस्थायी क्रांती आहे. एखाद्या देशातलं राजकीय पटल बदललं बंदुकीच्या बळावर तर ते टिकाऊ नसतं. कधीतरी दुसरं पुढे बंड होतं आणि ते सरकार जातं. पण लोकशाही असं सरकार आहे की ते मजबूत राहतं आणि समाजामध्ये सातत्यानं परिवर्तन करत राहतं. ती महत्त्वाची गोष्ट लोकशाहीच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसते. लोकशाहीची व्याख्या जी आहे ती व्याख्या अशी आहे, डेमोक्रेसी म्हणजे डेमोज आणि क्रसी. डेमोज म्हणजे वंचित वर्ग, ज्यांना काहीही संधी मिळालेली नाही, संधी वंचित वर्ग, सर्व प्रकारची संधी. आणि क्रसी म्हणजे अधिकार, वंचितांना अधिकार देणारी, पिडलेल्या नाडलेल्या लोकांना अधिकार देणारी, प्रतिष्ठा देणारी, मान देणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. आणि त्यामुळे म्हणूनच बाबासाहेबांनी म्हटलं की सामाजिक आर्थिक क्रांती करणारी कुठल्याही रक्तपाताशिवाय ती व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. आज काय परिस्थिती आहे आपण बघता लोकशाहीमध्ये आपल्या, की लोकशाहीमध्ये विधानसभा असू द्या किंवा लोकसभा असू द्या, यामध्ये ज्या पक्षांना किंवा पक्षाला बहुमत मिळतं त्यांचं सरकार स्थापन होतं, त्यांचा केंद्रामध्ये पंतप्रधान होतो, मंत्रिमंडळ बनतं त्या पक्षाचं किंवा त्या पक्षाच्या गटाचं. आणि ज्यांना बहुमत मिळत नाही त्यांना विरोधी पक्ष नेता पद मिळतं. आता याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्ष नेत्याला आपल्याकडं आपण कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिलेला आहे. आणि कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा का दिला तर मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ सरकार काय चांगलं काम करतं हे सांगत राहतील, फिरतील सांगत. पण त्याचबरोबर सरकारचं काय चुकतंय, कुठं चुकतंय, कसं चुकतंय ही पण बाजू लोकांपर्यंत जायला पाहिजे. आणि म्हणून ती एक संस्था आपण लीडर ऑफ द ऑपोजिशन तयार केलेली आहे, विरोधी पक्ष नेता केलेली आहे. आणि त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे. सरकारी खर्चाने त्याला ऑफिस मिळतं, सरकारचे अधिकारी त्याचे कार्यालयीन कर्मचारी असतात, सरकारी खर्चानं तो प्रवास करतो आणि सरकार कुठं चुकतो हो ते सगळ्या नागरिकांना तो समजावून सांगत असतो किंवा ती बाजू मांडत असतो. लोकशाहीमध्ये विरोधी मत मांडणं हा कायदेशीर अधिकार आहे. आणि म्हणून डेमोक्रेसीची अशी पण एक व्याख्या आहे, डेमोक्रेसी इज अ लेजिटिमेट राईट ऑफ डिसिडन्स. प्रतिरोध व्यक्त करणं, विरोध व्यक्त करण्याचा जिथे कायदेशीर अधिकार सर्वांना आहे, सर्व पक्षांना, नागरिकांना आहे, ती लोकशाही आहे. आणि म्हणून जेव्हा आपण आपल्या देशामध्ये विरोधी पक्ष हे राहिले पाहिजे, विरोधी पक्ष जिवंत राहिले पाहिजेत, प्रभावी राहिले पाहिजेत आणि त्यांना अभिव्यक्ती करता आली पाहिजे. इतकंच नव्हे तर आपल्या घटनेतल्या तरतुदीनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळं नागरिकांना आहे, पत्रकारांना आहे, लेखकांना आहे, चित्रकारांना आहे. तर कुणी टीका केली तर सहन न व्हायची आजची राजकीय परिस्थिती अतिशय धोकादायक आहे. टीका करणं हा मूलभूत अधिकार आहे. मला आठवत आहे की पंतप्रधान नेहरू जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हाच बहुतेक लोक त्यांना खूप मान द्यायचे, त्यांचा गौरव करायचे, स्वातंत्र्य चळवळीत आलेले होते. तेव्हा स्वतः नेहरू विरोधी पक्षातल्या खासदारांना सांगायचे की मी पार्लमेंटमध्ये बसलो असताना माझ्यावर तुम्ही टीका करा नाव घेऊन, का आपल्या खासदारांना कळू द्या की लोकशाही अशी असते की जिथं सत्ताधाऱ्यावर टीका केली जाते, त्याच्या समक्ष केली जाते, त्याच्या समोर केली जाते आणि चुका निदर्शनात आणल्या जातात. आणि त्यावेळेला डॉक्टर लोहिया असो किंवा मधुलिमी असो ही किंवा अटलजी असो हे सगळे टीका करायचे. तेव्हा ही जी काही टीका करण्याची जबाबदारी विरोधी पक्षांची असते, समाजामध्ये असते, ही जबाबदारी मला असं वाटतं लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. डेमोक्रेसी इज ए मार्केट प्लेस ऑफ आयडियाज. कल्पनांची बाजारपेठ आहे, विविध विचारांची बाजारपेठ आहे, मतांतरांची बाजारपेठ आहे. वेगवेगळी मतं मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. कुणी सरकारचा गौरव करेल, कुणी सरकारच्या विरोधात बोलेल, कुणी मध्यम मार्ग स्वीकारेल, कुणी कोणत्या पद्धतीनं बोलेल, आणखीन काहीतरी वेगळा मुद्दा मांडेल. लोकशाहीमध्ये तो विचार मांडण्याचा अधिकार आहे. अल्पसंख्य विचार सुद्धा मांडायचा अधिकार आहे की त्या माणसाच्या विचाराच्या पाठीशी माणसं नसतील परंतु त्याला त्याचं मत त्याला मांडायचा अधिकार आहे, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून माझं असं मत आहे
की पत्रकारिता जिवंत राहायची असेल, सक्षम पत्रकारिता, प्रभावी पत्रकारिता, खरी पत्रकारिता जिवंत राहायची असेल तर लोकशाही अत्यावश्यक आहे. सर, तुम्ही आजपासनं मला वाटतं 45 ते 50 वर्षापूर्वी आपल्या ढोकीचं पारधी हत्याकांड असेल, भीषण पाणी टंचाई असेल, हो, की तुम्ही एवढी रिस्क घेऊन पत्रकारिता प्रेरणा स्तोत्र काय? असं म्हणता येऊ शकेल की जे पहिल्या पिढीचे आपले पत्रकार होऊन गेले आधीचे, त्यांनी ज्या भावनेनं ज्या विचाराने पत्रकारिता केली, तर ते स्पिरिट, ते चैतन्य आपल्यामध्ये होतं आणि त्यामुळं त्यामध्ये प्रतिष्ठा किंवा पैसा असा काही विषय नव्हता. परंतु जो विषय कोणी मांडत नाही त्या विषयाला हात घालणं, साहसानं तिथपर्यंत जाणं आणि सत्य सांगणं. शेवटी सत्य सांगणं हे पत्रकारितेचं मूळ कर्तव्य आहे. तर सत्य शोधलं पाहिजे आणि कुणाचीही बाजू किंवा कल न घेता, एका बाजूला कललेलं न राहता बॅलन्स आपल्याला करता आला पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा गाभा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावेळेला सुद्धा आपण दोन्ही बाजू मांडायचा प्रयत्न केला आणि शेवटी आपलं मत व्यक्त केलं की ही बाजू योग्य आहे का, ती अयोग्य आहे, हे पण आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. नामांतर लढ्याचं सुद्धा चित्रीकरण करताना, लिहिताना अशा प्रकारचे अनुभव आले आहेत. आपल्याला आठवत असेल की नारूवर मी मनोहर साप्ताहिकामध्ये एक स्टोरी केली होती की कद्दार, अहमदपूर, गंगाखेड तालुक्यामध्ये खूप गावांमध्ये नारूंचं प्रचंड मोठं प्रमाण असायचं. गावाच्या प्रत्येक घरात नारू झालेला असायचा. एका माणसाच्या अंगावर 50-60 नारू असायचे आणि ते चित्र आत्ताही डोळ्यासमोर येतं की इतकी भयावह परिस्थिती अनारोग्याची होती, कारण ते पाण्यातनं व्हायचं, प्रदूषित पाण्यात. तर मला आठवतं की हा जेव्हा मी लेख लिहिला त्याच्यानंतर विधानसभेमध्ये तो विषय मांडला गेला आणि मोठ्या प्रमाणामध्ये तास दीड तास विधानसभेत चर्चा झाली आणि मग त्याच्यामध्ये सरकारनं धोरण बदललं आणि ते नारूवरचा पुरा उपाय केला गेला, उपाययोजना केली गेली, तो प्रश्न सुटला आरोग्याचा. तर अशा प्रकारे पत्रकारितेचा प्रभाव मोठा पडतो आणि पत्रकारितेने हे काम केलं पाहिजे. आजही चांगलं काम करणारे पत्रकार जरी संख्येनं कमी असले तरी मोठ्या प्रमाणामध्ये ते खंबीरपणे काम करतायत, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही. सर, की एकंदरीत आपण जर पाहिलं तर दिवसेंदिवस कालची पत्रकारिता एक डॉक्टर, कुलगुरू, पत्रकार, संपादक, पत्रकार या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना लोकशाहीचं भवितव्य हे पत्रकारितेमुळं धोक्यात येतंय असं मला राहून वाटतंय. यावर तुमचं काय मत आहे सर? पत्रकारिता जी आहे तिचं अस्तित्वच लोकशाहीवर अवलंबून आहे. ज्या देशात लोकशाही नाही, असे देश जगामध्ये अजूनही 48 देश आहेत की जिथं लोकशाही नाही आहे, त्या देशामध्ये पत्रकारांना काहीही स्वातंत्र्य नाही. त्यांनी तिथल्या हुकुमशहाच्या किंवा तिथल्या राज्यकर्त्याच्या किंवा लष्करशहाच्या विरुद्ध जरी काढला तर त्याला अटक केली जाते, कदाचित त्याला मारलं पण जातं. असं पण घडताना आपण दिसतो. म्हणून जिथं लोकशाही व्यवस्था आहे त्याच देशामध्ये पत्रकारितेला स्वातंत्र्य आहे आणि पत्रकारिता जिवंत आहे आणि खऱ्या अर्थानं पत्रकारिता होऊ शकते. आणि म्हणून पत्रकारितेचा जीव लोकशाहीच्या मुठीत आहे आणि लोकशाहीची प्रगती पत्रकारांच्या हातात आहे. कारण लोकशाही जर प्रगल्भ व्हायची असतील, नागरिक प्रगल्भ व्हायचे असतील, लोकशाही मजबूत व्हायची असेल तर पत्रकारिता प्रगल्भ होणं आवश्यक आहे. आणि पत्रकारांनी कुठल्याही एका पक्षाच्या किंवा एका दृष्टीच्या किंवा एका विचारसरणीच्या आहारी न जाता जे सत्य आहे ते सांगण्याचं धाडस ठेवलं पाहिजे, ते निर्भीडपणे सांगितलं पाहिजे. बऱ्याच वेळेला पत्रकारांना आर्थिक दृष्टीनं मिंद केलं जातं किंवा अनेक न्यूज चॅनल्स आहेत ते आजारी चॅनल्स आहेत, त्यामुळं मग त्यांना जाहिराती देऊन किंवा अन्य मार्गाने मदत करून त्यांना मिंद केलं जातं. मिंद न होणारी पत्रकारिताच स्पष्ट चांगलं सत्य सांगू शकते. जे मिंदे आहेत ते काही चांगलं करू शकत नाहीत. त्यामुळे पत्रकारितेवर मोठं संकट आहे आज आणि जे दिसत नाही आपल्याला पण ते अदृश्य आहे. पण ते पत्रकारितेवर अशा प्रकारची संकटं कार्य करताना आपल्याला दिसतात. आपल्याला आणीबाणीचा कालखंड आठवा. जेव्हा आणीबाणी आली होती त्यावेळेला इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये पत्रकारितेनं फार मोठा लढा दिलेला आपण पाहिलेला आहे. आणि त्यामुळं अशा काळात सुद्धा पत्रकार जर निर्भीडपणे लिहू शकतात तर आत्ताच्या काळात पत्रकारांनी निर्भीडपणे लिहायलाच पाहिजे. आणि मला असं दिसतंय की
तरुण पिढीचे अनेक पत्रकार चांगल्या रीतीनं लिहितायत, मांडतायत. संख्या कमी असली तरी ते खंबीरपणे मांडतायत. संख्या जरी कमी असली तरी हळूहळू त्यांची संख्या पण वाढेल आणि सोशल मीडियात नाही आपण बघतोय की चांगल्या रीतीनं मत मांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आणि मला असं वाटतं की हळूहळू अशा प्रकारची जागृती लोकांमध्ये येईल. लोक पण त्यांना प्रतिसाद देत आहेत आणि आपल्याला असं दिसेल की हळूहळू पत्रकारितेमध्ये सुद्धा प्राण फुंकले जातील, नव्यानं प्राण फुंकले जातील आणि आपली लोकशाही व्यवस्था अधिक समर्थ केली जाईल. सर, पत्रकारितेमध्ये सगळ्यात जास्त कौतुक झालेला लेख आणि त्यावर टीका किंवा धमक्याचे फोन असं काही घडलं का? कारण तुम्ही प्रचंड निर्भीड लिहित होतात, शबनम बॅग, आणि सगळेजण बाय नेम तुम्हाला ओळखायचे. आणि रिस्क, एखादी खरी गोष्ट, एक समजा 10,000 लोकांचे फोन आले तर एक 200 तरी धमकावणारे फोन येतात. असं काही घडलं का? असं घडतंच, असं घडतंच. आणि डोकीच्या हत्याकांडानंतर तसं घडलं. नंतर मी गंगाखेडचे सुद्धा एक प्रकरण काढलेलं होतं. त्यावेळेला सावंत म्हणून आमदार होते गंगाखेडचे. त्यांनी पण आधी मला धमकावण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्यांना लक्षात आलं की मी काही धमकावत नाही आणि मी त्यांचे असं त्यांचा असा गैरसमज जातं कुणीतरी सांगितलं म्हणून मी हे करतोय. जेव्हा त्यांना लक्षात आलं की मी तसं नाहीये, मग त्यांनी मला घरी बोलून जेवण पण दिलं. जेव्हा गैरसमज त्यांचा दूर झाला तेव्हा. पण या गोष्टी पत्रकारितेत तुम्ही उतरल्यानंतर घडणार आणि घडत असताना तुम्हाला त्याच्यावर अशी संकटं पण येणार. पण त्याचबरोबर तुमचं कौतुक करणारे लोक पण असतात. शेकडो हजारो लोक असतात की ज्यांना तुम्ही जे लिहिता तुमच्या ओळखीचे पण नसतात, तुम्हाला पाहिलेलं पण नसतं, पण त्यांना तुमचं पत्रकारितेतलं कार्य आवडतं असतं. भूमची दूधगंगा नाचते आहे असं मी ब्लिट्झमध्ये स्टोरी केली होती, मला आठवतंय. मग तिकडं पाश्चरायझिंग प्लॅन्टच नव्हता, इतकं प्रचंड दूध होतं त्या भागामध्ये. तर दूध लोक रस्त्यावर टाकून द्यायचे, इतकं दूध झालेलं होतं. मग मी ह्याच्यावर एक स्टोरी केलेली होती. मग तोही विषय विधानसभेमध्ये काही आमदारांनी उठवला आणि मग तिथं पाश्चरायझिंग प्लॅन पण झाला आणि शेतकऱ्यांचं कल्याण झालं. असं पण होताना आपल्याला दिसतं आहे. मला आठवतं की मी शालीनताई पाटील जेव्हा मंत्री होत्या राज्यामध्ये, तेव्हा त्यांनी प्रत्येक तालुक्याला हॉस्पिटल काढायची, जिजामाता हॉस्पिटल काढायची कल्पना केलेली होती आणि त्यामुळं बरेच आमदार त्यांच्याकडं कललेले होते. तर मी अशी स्टोरी मनोरमध्ये केली होती की एका आमदाराला एक जिजामाता हॉस्पिटल, पळा पळा कोण पुढे पळतो, असे आमदार पक्षांतर करायलाही तयार होते त्या काळामध्ये की एक हॉस्पिटल मिळत आहे म्हणून. तर त्याच्यावर सुद्धा मी लिहिलं. मग बऱ्याच आमदारांना ते आवडलं नाही, असं कसं काय हे लिहित आहेत म्हणून. तर मी म्हटलं तर दिसतंय ना तुम्ही हे बदलतायत है ना. आता आज आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांची गळचेपी होते आहे किंवा ज्या प्रकारे विरोधी पक्षामधला आत्मविश्वास गमावलेला आहे, ज्या प्रकारे ते दबलेले आहेत, भीतीमध्ये आहेत, हे भीतीचं वातावरण जायला पाहिजे. आणि हे भीतीचं वातावरण जाणं फार आवश्यक आहे. कारण माझे आमदार माझे, तुझे आमदार माझे, अशा प्रकारचं एक वातावरण आपल्याकडं तयार झालेलं आहे आणि ही खूप धोकादायक गोष्ट आहे. माझा पक्ष माझाच, तुझाही पक्ष माझाच, अशा प्रकारचं एक वातावरण आपल्याकडे तयार होत आहे. तर ज्यांनी त्यांनी आपापला पक्ष काढून आपल्या आपल्या ताकदीवर पुढे जावं, प्रगती करावी, याला काही हरकत नाही आहे. पण पक्ष फोडून, आमदार फोडून, प्रतिनिधी फोडून, मग नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, विधानसभा असो, लोकसभा असो, अशा प्रकारचं वागणं घडणं चुकीचं आहे. आता बऱ्याचदा एखादा पक्षाचा पाठिंबा मला पाहिजे, त्याच्यामध्ये माझं बहुमत राहत आहे, तर त्या पक्षाच्या मागणीसाठी जेवढा पैसा पाहिजे तेवढा त्या मतदारसंघामध्ये पैसा दिला जातो. तर हा एक प्रकारचा अनैतिकता आहे आणि तो भ्रष्टाचार पण आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आपल्याकडे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला लाडकी बहीण योजना आणली आहे. मतदानाच्या महिन्यामध्ये 2 महिन्याचे पैसे दिले गेले, चुकीचं आहे. तर त्यावेळेला निवडणूक आयोगानं अशी निधी द्यावर बंदी आणायला हवी होती. कारण अशा प्रकारचा जनतेचा पैसा, पब्लिक मनी, त्याचा दुरुपयोग राजकारणासाठी होता कामा नये, त्यावर त्याचं नियंत्रण पाहिजे. म्हणून माझं असं व्यक्तिगत मत आहे की निवडणूक आयोगानं शेवटच्या 3 महिन्यामध्ये कुठच्याही प्रकारचा नवा निर्णय घ्यायला परवानगी दिली नाही पाहिजे, त्याच्यावर बंदी आणली पाहिजे. आपण 1 महिन्याचं जे म्हणतो आपण आचारसंहिता, ती वाढवून 3 महिन्याची केली पाहिजे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सरकारला नवा काही निर्णय घेता आला नाही पाहिजे.
जे बजेटमध्ये निर्णय झालेला आहे तेवढाच, त्याच्या पलीकडे वेगळा घेता आला नाही पाहिजे. अशा प्रकारचं वातावरण आपल्याला दिसतं की मग ते काँग्रेसचं सरकार असो, नाही तर भाजपचं सरकार असो, आणखीन कोणत्या पक्षाचं सरकार असो, सगळे याच मार्गाने चाललेले आहेत. हा मार्ग थांबला पाहिजे. कुलगुरू, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते या सगळ्या भूमिका साहित्यिकांना लिफ्ट देणारे, त्यांचं कौतुक करणारे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे आणि त्याचबरोबर निर्भीडपणे लिहिणारे, या सगळ्या पैलूचा विचार करत असताना तरुण पिढींना आपण आलेल्या अनुभवातनं की दिवा घेऊन चाललेली साडी पदर पेटता कामा नये आणि दिवा विजता कामा नये, या दृष्टिकोनातून आपण आपल्या जन्मदिनानिमित्त पत्रकारांना आणि सामाजिक राजकीय नेत्यांना थोडं आपलं मत सांगावं किंवा मार्गदर्शन करावं आणि मलाही ते कामाचं येईल असं मला वाटतं. एक निश्चित वाटतं की मला सगळ्या आपल्या देशातील समाजकारण राजकारणाचं निरीक्षण केल्यानंतर, अनुभव घेतल्यानंतर असं वाटतं की जुन्या काळामध्ये जी ध्येयनिष्ठा होती, विचारनिष्ठा होती, ती तुमचा कोणताही विचार असू द्या, कोणत्याही पक्षाच्या विचाराची कोणी बांधील असू द्या, ती निष्ठा जपली पाहिजे. मला आठवतं आहे की रामभाऊ म्हाळगी हे जनसंघाचे नंतर भाजपचे आमदार होते. अनेक पिढ्या ते 4-5 वेळा ते पुण्यात निवडून यायचे. कधी त्यांनी पक्षांतराचा विषय नाही केला. आपला खासदार 1 असो, आमदार 2 असो, ND पाटलांसारखे आमदार होते, गोपीनाथराव मुंडे होते, असे अनेक नेते असे वेगवेगळ्या पक्षात होते की ज्यांनी आपल्या पक्षाची निष्ठा कधी सोडली नाही. मग आजच्या काळामध्ये मला असं वाटतं की पक्षनिष्ठा आणि विचारनिष्ठा ही अतिशय कमकुवत झालेली आहे. आता ती सत्तानिष्ठेमध्ये रूपांतरित झालेली आहे. आणि मग काही करून, कसंही करून सत्तेत सहभागी व्हायचं, सत्तेशिवाय आपण जगू शकणार नाही, सत्तेशिवाय विकास करू शकणार नाही, अशा प्रकारची भावना आहे. 11 वेळा आमदार निवडून आलेले लोक विरोधी पक्षामध्ये आयुष्यभर राहिलेले आहेत. आणि जे लोक विरोधी पक्षात 40-40 वर्ष राहिले, 50 वर्ष राहिले, ते सत्तेवर आल्यानंतर ते विरोधी पक्षांच्या विरोधामध्ये ज्या प्रकारे कृती करतात ते सुद्धा चिंतनीय बाब आहे. आणि म्हणून आपल्या लोकशाहीचं रक्षण व्हायचं असेल तर वेगवेगळ्या पक्षांनी आपापल्या विचारसरणीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की दुसऱ्या पक्षातून आलेल्या नव्या माणसाला संधी मिळते, पण पक्षाच्या जुन्या निष्ठावानांना संधी मिळत नाही, विचारनिष्ठ लोकांना संधी मिळत नाही. आणि तिथं त्याच्या खर्चाची क्षमता किती आहे, त्याच्याकडे पैसा किती आहे, यावर त्याला तिकीट वाटप करताना बऱ्याचदा आपल्याला आढळतं. हे पण फार चुकीचं आहे. कार्यकर्त्याचं बळ काय आहे, कार्यकर्ता म्हणून किंवा नेता म्हणून, संघटक म्हणून, त्यावर त्याला संधी दिली गेली पाहिजे. आणि पक्षांतर करणाऱ्यांना संधी देता कामा नये. हे कळलं पाहिजे की पक्षांतर केलं तर आपल्याला संधी मिळत नाही, तर पक्षांतर करणं लोक टाळतील. आणि विचारनिष्ठा असणारे तरुण तयार झाले सर्व राजकीय पक्षांमध्ये, तर राजकारणाचं शुद्धीकरण व्हायला वेळ लागणार नाही. पण आत्ताची सगळी स्थिती पाहता त्यामध्ये सत्ता आणि मत्ता म्हणजे पैसा यांचा प्रचंड प्रभाव दिसतो आहे. आणि हा प्रचंड प्रभाव लोकशाहीसाठी जास्त धोकादायक आहे. त्याच्यामुळे चांगली कामं होणार नाहीत, गरजवंताला मदत मिळणार नाही. आणि गैरप्रकार आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार पूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यामध्ये होत आहेत. पत्रकारितेच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन नव्या पिढीला की तुम्ही खूप नशीबवान आहात. नशीबवान यासाठी आहात की पूर्वी आपल्याला एखादं वृत्तपत्र सुरू केल्याशिवाय पत्रकारिता करता यायची नाही. आणि वृत्तपत्र सुरू करण्याची आर्थिक क्षमता नसल्यामुळे बऱ्याच पत्रकारांना नोकरीशिवाय पर्यायच नसायचा. आणि तिथं जी काही चौकट असेल त्या चौकटीत काम करायचं. आज आता सोशल मीडियाच्या रूपामध्ये इतकी मोठी माध्यमं आपल्या हाताशी आलेली आहेत की अल्प खर्चामध्ये किंवा काहीही खर्च न करता आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण आपलं मत मांडू शकता, स्टोरीज करू शकता, बातम्या करू शकता. आणि त्याच्या आधारे जगातल्या सगळ्या पत्रकारितेचं लक्षसुद्धा मुख्य प्रवाहातल्या लक्ष वेधू शकता. आणि त्यामुळे जर तुमच्या सांगण्यामध्ये, तुमच्या शब्दामध्ये, तुम्ही केलेल्या बातमीमध्ये जर प्रचंड सामर्थ्य असेल तर नागरिक त्याला प्रतिसाद देतात. आणि त्यामुळं आजचं एक नवं विश्व पत्रकारांसाठी उभं राहिलेल्या नव्या पिढीच्या की ते या प्रकारची पत्रकारिता करू शकतात, अभ्यासपूर्ण पत्रकारिता करू शकतात, संशोधन करून पत्रकारिता करू शकतात, ज्याला प्रिसिजन जर्नलिझम म्हणतात. नेमकं सांगणं, साधार सांगणं, पुराव्यासहित सांगणं,
अशा प्रकारची पत्रकारिता करू शकतात. तर ही एक मोठ्या संधीचं द्वार त्यांच्यासाठी आहे. एनीबडी कॅन बिकम जर्नलिस्ट असं आजचं स्थिती आहे. आणि एनीबडी कॅन रीच आउट टू द वर्ल्ड. कोणी जगात कुठेही पोहोचू शकतो, फक्त तुमची भाषा जगापर्यंत पोहोचणारी असली पाहिजे. तर ही एक मोठी संधी, नामी संधी आहे असं म्हणता येईल. सर, आपण जवळजवळ 12-13 ग्रंथ लिहिले, तर वाचलाच पाहिजे असे 1, 2, 3 कोणते ग्रंथ तुम्ही सांगू इच्छिता विद्यार्थ्यांना आणि समाज धोरणांना? हां, एक आहे की पत्रकारितेवरचं बोलायचं झालं तर ग्रामीण पत्रकारिता म्हणून माझं पुस्तक आहे, जे आपण ज्याचा उल्लेख केला असे रिपोर्टाज आहेत ते मी त्यामध्ये लिहिलेले आहेत. आणि ग्रामीण पत्रकारिता कशी करावी, आजही ग्रामीण भागातल्या प्रश्नांबद्दल फारसं लिहिलं जात नाही, नीटपणे लिहिलं जात नाही, अभ्यासपूर्ण लिहिलं जात नाही. जे सरकार दरबारी पोहोचेल आणि सरकारला धोरणं बदलावी लागतील अशी पत्रकारिता आपल्याला करता येऊ शकते. फक्त शेतकऱ्याने आत्महत्या केली तर त्याची बातमी होते, पण ती आत्महत्या झाल्यानंतर त्या कुटुंबाचं काय होतं, त्या फॅमिलीचं काय होतं, राज्यभरात काय झालेलं आहे, कसं प्रमाण वाढतंय, गेल्या 20 वर्षात काय बदल झाले, याचं काहीही आपल्याकडं चिकित्सक अभ्यासपूर्ण वाचायला मिळत नाही. ती गोष्ट आपल्याला मांडण्याची गरज आहे. आणि तशा प्रकारची पत्रकारिता करायच्यासाठी काही नमुने माझ्या रिपोर्टाजमधनं पाहायला मिळू शकतात, ते एक उपयोगी पडेल. नामांतर लढा शोधयात्रा हे जे एक माझं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये मी नामांतर लढ्याच्या सगळ्या चळवळीचा अभ्यास करून तो इतिहास लिहिलेला आहे. तो सुद्धा एक अतिशय चांगला इतिहास आहे की आपल्या आज्ञ अडाणी आईवडिलांच्या नावानं महाविद्यालय काढतात, पण एका प्रकांड पंडिताच्या नावाने विद्यापीठाला नाव द्यायचं ठरलं तर विरोध कसा होतो याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. तर तो पण भाग त्याच्यामध्ये आहे. सुवर्णाक्षर म्हणून बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची जी कॉन्व्होकेशन झालीत, पदवीदान समारंभ झाले, त्याच्या अध्यक्षीय भाषणाचं मी संपादन केलेलं आहे, तेही आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं मी हे पाहिलं की बाबासाहेबांच्या बाबतीत काय होतं आहे की बाबासाहेबांचे निष्ठावान आंबेडकराईट भक्त जे आहेत तेच भाषण करतात, ऐकणारेही तेच असतात, बोलणारेही तेच असतात, लिहिणारे तेच असतात. खरं तर एक प्रकारे बाबासाहेबांना आपण एका मर्यादेत बांधून ठेवतो आहोत. खरं तर हा सवर्ण समाजाचाही दोष आहे की त्यांनी बाबासाहेबांचे विचार किंवा चिंतन अस्पृश्य मानलं. तर हे दोन्ही बाजूनी होत आहे की दलित चळवळीने सुद्धा बाबासाहेबांचे विचार इतर समाजापर्यंत पोचवायला पाहिजेत आणि इतर समाजांनी सुद्धा बाबासाहेबांचे विचार समजून घेतले पाहिजेत. म्हणून मी एक प्रकल्प केला. त्या प्रकल्पामध्ये 126व्या जयंतीच्या निमित्तानं की बाबासाहेबांवर 12 ग्रंथ केले की बाबासाहेब समाजशास्त्रज्ञ डॉक्टर आंबेडकर, राज्यशास्त्रज्ञ डॉक्टर आंबेडकर, अर्थतज्ञ डॉक्टर आंबेडकर, प्रशासक डॉक्टर आंबेडकर, जलतज्ञ डॉक्टर आंबेडकर, असं त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाकडनं लिहून घेतलं. आणि लेखकसुद्धा असे बघितले की वेगवेगळ्या समाजातले असते, एकाच समाजातले नाही पाहिलं. जसं शिक्षणतज्ञ आंबेडकर युमो पठाण सरांनी 85व्या वर्षी पुस्तक लिहून दिलं. तर ते असं म्हणत होते की मला बाबासाहेबांचं पाठीवर हात पडलेला आहे आणि मला त्यांच्यावर लिहायचं होतं, पण मला कुणी सांगितलं नाही की पुस्तक लिहा म्हणून. तर त्यांना पण असे अभ्यासक आहेत. भूषण जोरगुलवार जे आहेत त्यांनी राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत, त्यांनी रिपब्लिकन पार्टीवर संशोधन केलं आहे, त्यांनी पण खूप चांगलं पुस्तक लिहून दिलं. यशवंत मनोहरांनी नवसंस्कृतीचे जनक डॉक्टर आंबेडकर असं पुस्तक लिहिलं. आचार्य एरंडे आहेत निलंग्याचे, त्यांनी राज्यशास्त्रज्ञ आंबेडकर पुस्तक लिहिलं. असं सर्व थरातले सर्व समाजातल्या अभ्यासकांकडनं ज्यांनी त्यांच्याकडनं पुस्तकं लिहून घेतली आणि ती प्रकाशित केली. यासाठी कोणत्याही उद्योगपतीकडनं पैसे घेतले नाहीत, सरकारकडनं पैसे घेतले नाहीत किंवा पुढाऱ्याकडनं पैसे घेतले नाहीत, कुठल्या विद्यापीठाकडनं पैसे घेतले नाहीत. अभिमानी पद्धतीनं हा प्रकल्प मी पूर्ण करू शकलो याची माझ्या मनामध्ये कृतज्ञता आहे. आणि आता मला शाहू महाराजांवरही अशाच प्रकारचा प्रकल्प करायचा आहे, महात्मा फुलेंचा करायचा आहे आणि शिवाजी महाराजांवरही प्रकल्प करायचा आहे की यांचे नेतृत्व कशी होती आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी कसं योगदान दिलं हे लोकांसमोर, अभ्यासकांसमोर आणायचं आहे. सर, मी आपला खूप खूप ऋणी आहे. तुम्ही गेली जवळजवळ 45-50 वर्ष मलाच नाही, मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना प्रेम करता, मार्गदर्शन करता, व्याख्यानात जवळजवळ हजारो व्याख्यानं तुमची झाली. आणि आज जन्मदिनानिमित्त मला मध्य प्रदेशमधनं येत असताना मी आपल्याला भेटलो आणि आपण लगेच मुलाखतीला संमती दिली.
त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे. मित्र हो, अनमोल विचार आमचं मराठवाडा नेता यूट्यूब छोटं जरी असलं तरी देणारे व्यक्तिमत्व हे आकाशा एवढ्या उंचीचे आणि सागरा एवढी खोली असलेलं त्यांचा अभ्यास आहे. आपण सर्वांनी ही मुलाखत अवश्य पाहावी. मी सरांचं आभार मानतो आणि मराठवाडा नमस्कार. नेता सबस्क्राईब करा ही विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.